नमस्कार मंडळी, मी भाग्यदा. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू चातुर्मासात निद्रेत असतात आणि म्हणूनच श्रावणात शंकर, भाद्रपदात गणपती, अश्विनमध्ये देवी, कार्तिकमध्ये लक्ष्मी पृथ्वीवर आपल्या भक्तांचे रक्षण करायला अनुक्रमे येतात. म्हणूनच आपल्याला हे 4 महिने भक्तिपूर्ण भासतात. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने पुण्यातील फडके हौदाजवळ असणाऱ्या ऋणमुक्तेश्वर मंदिरात मी दर्शनासाठी गेले. 150 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर गजबजलेल्या भागात स्थित आहे. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की या मंदिरात दर्शन घेतले की कोणत्याही ऋणातून व्यक्ती लवकरात लवकर मुक्त होतो. म्हणूनच याला ऋणमुक्तेश्वर असं म्हणतात. महादेवाचं वाहन असणाऱ्या नंदीचं दर्शन घेऊन मी आत गाभाऱ्यात दर्शनासाठी गेले. श्रावणी सोमवार असल्याने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक चालू होता. मंदिरात आत आलं की क्वचितच आढळणाऱ्या उजव्या सोंडेच्या गणपतीचं सुंदर दर्शन घडतं. उजवीकडे पिंपळाचं जुनं झाड आहे आणि त्याखाली हनुमान आणि शनीचं छोटं मंदिर आहे. प्रदक्षिणा वाटेवर दत्ताचं आणि त्याचप्रमाणे महालक्ष्मीचं छोटं मंदिर आहे. मंदिरातील सर्वच मूर्ती अतिशय आखीव आणि पारंपरिक अशा आहेत. मंदिराची व्यवस्था घोरपडेकर नावाचे कुटुंब पाहतं. त्यांची 4थी पिढी आता या सेवेत रुजू आहे. तर मंडळी, श्रावणाच्या निमित्ताने एखाद्या सोमवारी तुम्ही देखील अवश्य या मंदिरात दर्शनासाठी जा. आजचा हा 150 वर्षांचा इतिहास असलेल्या ऋणमुक्तेश्वराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद. जय शंकर.